कल्पनाच आमच्या उभ्या जन्माला बनवा लावेल. बाबासाहेब असं आमचं काळीच काढून घेण्यापेक्षा पोत्यात घालून त्यातनं टोकावरून आमचा कडेलोट कर. हे मरण आम्ही खुशीनं स्वीकारतो. हे जिवंतपणी मरण. आबासाहेब थोड्या बाळासाहेबांनंतर आम्हाला जर कोण प्राणप्रिय असेल तर ते आपणच आहात आबासाहेब. बाबासाहेब नका अशा जहरी शब्दांनी आम्हाला घायाळ करू. ज्या नाटकानं मराठी रंगभूमीवर संभाजी महाराजांच्या आयुष्यातील लढाऊ व्यक्तिमत्वातील महत्त्वपूर्ण पैलू मांडून महाराष्ट्राच्या धगधगत्या इतिहासाबद्दल तसंच धर्म आणि राष्ट्राविषयी असलेल्या जाज्वल्य स्वाभिमानाची ओळख करून दिली असं नाटक म्हणजेच शंभूराजे. एक तरफ तू और तेरा बाप शिवा और दूसरी तरफ हमारी बड़ी फौज. इन दोनों में से किसी एक को चुनना होता तो मैं मेरी फौज दरिया में डुबो देता और तुम दोनों के सहारे सारी दुनिया पर राज करता. मार्च 2017 पासून पुन्हा एकदा हे नाटक मराठी रंगभूमीवर दाखल होऊन आता लोकप्रियतेचे उच्चांक गाठते. तेव्हा आजच्या नाट्यरंजन मध्ये आपण वेध घेणार आहोत याच नाटकाचा. सोबतच शंतनू मोघे, शर्मिष्ठा राऊत आणि संभाजी महाराजांची भूमिका जिवंत करणारे डॉक्टर अमोल कोल्हे या कलाकारांची मुलाखत सुद्धा आपण पाहणार आहोत. हे नाटक खूप काळजाच्या जवळचं आहे. म्हणजे कलावैभवचे निर्माते सर्व स्वर्गीय मोहन तुंगवळकर त्यांनी हे नाटक काढत असतानाच जेव्हा सांगितलं होतं की भावी पिढीला स्वराज्याचे दुसरे छत्रपती कळले पाहिजेत आणि नाहीतर भावी पिढीला मुसोलिनी माहीत असेल, हिटलर माहीत असेल, स्वराज्याचे दुसरे अभिषिक्त छत्रपती माहीत नसतील. आणि त्या भावनेनं आत्तापर्यंत माझी स्वतःची अशी धारणा आहे की जे काही यश आहे किंवा जो काय थोडंफार प्रवास आहे या प्रवासामध्ये जे थोडंफार यश आहे त्याचा पाया या नाटकानं रचला. तेव्हा हे नाटक खूप काळजाच्या जवळचं आहे आणि कलाकार म्हणून या नाटकानंतर जो एक थकवा येतो म्हणजे ही वेगळी नशा आहे, एक वेगळं समाधान या नाटकातून मिळतं. कसं आहे, संभाजी महाराज तुम्हाला साकारत असताना सगळ्यात आधी एक सायकोलॉजिकल मेकअप ध्यानात घ्यावा लागतो की वयाच्या दुसऱ्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यंत या माणसानं केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी त्याग केलेला आहे. दुसरी गोष्ट, लहानपणापासून त्यांना उद्याचा राजा म्हणूनच वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज साकारत असताना जी ग्रेस आहे त्या ग्रेसपेक्षा संभाजी महाराजांची ग्रेस ही काकणभर उजवी आहे. कारण तुम्हाला लहानपणापासूनच राजे म्हणून वाढवण्यात आलेलं आहे, उद्याचा राजा आहे म्हणूनच वागवण्यात आलेलं आहे. त्यामुळे ते आणखी ग्रेसफुल ती चाल जी असेल, म्हणजे महाराज रानावनातून हिंडले होते. माणूस जेव्हा रानावनातून हिंडायचा प्रयत्न करतो तेव्हा पाऊल तिरपं पडतं आणि जेव्हा तुम्ही रेड कार्पेटवर चालता तेव्हा पाऊल स्ट्रेट पडतं. प्रॉपर टाच आधी टेकते आणि मग समोरचा चौडा टेकतो. तर संभाजी महाराज साकारत असताना हे लहानपणापासून त्यांना कसं वाढवण्यात आलं असेल, मग त्यांची शरीरयष्टी, मग त्या शरीरयष्टीमध्ये प्रत्येक वेळी आव्हानं छातीवर घेतात असताना ती खांद्यांची पोझिशन, तुमची बॉडी लँग्वेज, या अनेक गोष्टी वर्क कराव्या लागतात. अरे रायगडचा सोड, पण ज्याने तुझा टोका शिवतोस ना त्या सुईच्या टोकावर मारेल एवढा मातीचा कण सुद्धा मिळणार नाही. आत्मविश्वास आणि स्वाभिमान बोलतोय. मी सगळ्या मायबाप प्रेक्षकांना एवढीच विनंती करेल की शंभूराजे हे केवळ नाटक नाही तर शंभूराजे या नाटकाच्या पलीकडे जाऊन एक संस्कार आहे भावी पिढीवरचा. हे नाटक करत असताना या नाटकाच्या जाहिरातीत तुम्ही बघाल ऐतिहासिक नाटक असूनही ठराविक वयोमर्यादेच्या पुढचीच मुलं असावीत किंवा अमुक वर्षाखालील मुलांना प्रवेश नाही ही अट ठेवत नाही. त्याचं कारणच आहे की ही भावना जी मोहन काकांची होती ती तीच होती, भावी पिढीला कळलं पाहिजे. त्यामुळे प्रेक्षकांना सांगेन की जरूर प्रयोगाला या आणि स्वराज्याच्या दुसऱ्या अभिषिक्त छत्रपतींचा इतिहास आपल्या डोळ्यात साठवा.
जेव्हा ही स्क्रिप्ट आली माझ्याकडे तेव्हा मी खरंच खूप घाबरले होते, कारण ऐतिहासिक मी कधीही केलेलं नाही आहे आणि त्यात असं होतं की येसू करायचं आहे, तर इतिहास फार काही चांगला माझा नसल्यामुळे थोडं माहिती होतं, पण अभ्यास करावा लागला खूपच ह्याच्यासाठी. त्याने डेफिनेटली त्याच्यासाठी मला अमोलने मदत केली आणि प्लस आमच्या अख्ख्या बाकीच्या टीमने सुद्धा मदत केली, कारण त्यांनी हे प्रयोग आधी केलेले आहेत आणि आत्ता मी, शंतनू किंवा लतिका सावंत आम्ही आत्ता नव्याने इन झालेलो आहोत याच्यात. त्यामुळे डेफिनेटली खूप टेन्शन होतं आणि ते दर प्रयोगाला असतंच, ते जात नाही. आमच्या जीवाची भीक मागायला आम्ही काय फक्त पांगड्या भरलेल्या नाही. आम्हाला आमचं वतन परत द्यावं इथं. तुमच्या स्वराज्यावर चाललो. स्वराज्यावर चाललो. तलवारीला हात घालायचं काम नाही. इथे आम्ही तुमच्या जीवाची भीक मागतोय आणि तुम्ही उद्दामपणे बरोबर त्या बंद पितुरांनाही उभं कापायची वेळ आली आता. ज्यांना रिप्रेझेंट करताय त्याचा इतिहास किंवा त्या व्यक्तीबद्दल माहिती असणं खूप गरजेचं असतं. अदरवाईज आपण कुठलंही कॅरेक्टर जे असतं त्यात आपण रंग भरू शकतो, पण ह्याच्यात त्या मुमेंट, त्या सगळं हे करणं किंवा तो जो बाज आहे ऐतिहासिक, मी म्हणेन की जिथे तुमच्या मुमेंट रिस्ट्रिक्ट होतात, तुम्हाला लाजणं, बापरे, ही तर सगळ्यात मोठी गोष्ट होती मला. मी स्वतः टॉमबॉय असल्यामुळे मला ते करणं फारच म्हणजे खूपच कठीण झालं होतं. सो आता बघूया, ह्याच्यासाठी डेफिनेटली अमोलने, त्याच्यानंतर माझ्या सगळ्या बाकीच्या टीमने मला खूप मदत केली. शंभूराजे या ऐतिहासिक नाटकामध्ये मी 2 भूमिका करतो आहे. एक छत्रपती शिवाजी महाराजांची आणि दुसरी सरदार गणोजीराजे शिर्के यांची. म्हणजे अगदी दोन्ही टोकाच्या भूमिका. एक म्हणजे एक दैवी कॅरेक्टर जे प्रत्येका आर्टिस्टचं स्वप्न असतं की आपल्याला कधीतरी कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज साकारायला मिळत. ते एक स्वप्न इकडे पूर्ण होतं. आणि दुसरी जी व्यक्तिरेखा मी साकारतो आहे, सरदार गणोजीराजे शिर्के, हा जो त्याचा गेटअप आहे तो म्हणजे अत्यंत मगरूर, अत्यंत उद्धट आणि खूप माजुरडा असं कॅरेक्टर आहे. त्यामुळे दोन्ही कॅरेक्टर्स एकाच प्रयोगात करायला खरंच खूप मजा येते. आव्हान जसं तुम्ही म्हणालात तसं आहेच, नो डाऊट. त्यात आपण साधारण एक ॲक्टर म्हणून आपली देहबोली किंवा आपला आवाज ह्यात बदल करून थोडेसे व्हेरिएशन्स देऊन 2 कॅरेक्टर्स भिन्न वाटावीत ह्याचा सगळा प्रयत्न करतो. पाठवले घरी पण ते केवळ आमच्या वतनासाठी आणि तुम्ही त्यामुळे हे जेव्हा अमोलनी माझ्या पुढे हे केलं की अरे त्या 2 भूमिका आहेत, म्हणलं अरे क्या बात आहे. मी थोडा वेळ पण नाही गेला हे, अरे करूया का कसं करूया वगैरे वगैरे, कारण माझा एकतर डिरेक्टर साहेब, प्रोड्युसर्स, अमोल ह्या सगळ्यांवरच प्रचंड विश्वास होता. त्यामुळे ज्या अर्थी त्यांनी मला काहीतरी विचार करून ह्या 2 भूमिका दिलेल्या आहेत, त्याचा अर्थ ते कॉन्फिडंट आहेत की मी त्या चांगल्या साकारीन आणि त्यासाठी मला हवी ती मदत त्या सगळ्या लोकांकडून मिळेल. छातीच्या ठारी होतील, पुन्हा मराठी वज्र मुठी आवळते आणि साऱ्या सीमा ओलांडून अवघ्या मराठी मुखातून एकच गर्जना तुंजवेल. नाट्यरंजनमध्ये आज आपण शंभूराजे या नाटकातील कलाकारांसोबत केलेली बातचीत आणि त्यांच्या अद्वितीय अभिनयाची खास झलक पाहिलीत. या नाटकाबद्दलची आपली मतं आणि प्रतिक्रिया नक्की लिहा या व्हिडिओ खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. तसंच मराठी रंगभूमीवरील बित्तम बातमी जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी डॉक्टर अमोल कोल्हे. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.